नमस्कार. मी कुंतल पालवे. कुंतल पालवेज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपली डिश आहे खव्याचे गुलाबजाम. तर खव्याच्या गुलाबजामसाठी जे काही आपल्याला साहित्य लागतं, त्याचं मोजमाप किती आहे, किती प्रमाणात आपण ते वापरलं पाहिजे, तर ते मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. आणि तुम्हाला माझ्याबरोबर मी जशा पद्धतीने गुलाबजाम बनते ते बनवून दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने गुलाबजाम तयार करायचे. तर चला आज आपलं खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण पाहून घेऊ. तर इथं मी घेतलेले आहेत 7 ते 8 विलायची. त्यानंतर हा जो चमचा या चमच्याच्या मापानं मी 2 चमचे खाता सोडा घेतलेला आहे, खायचा सोडा. त्यानंतर ही आहे मिल्क पावडर, जे दुधाची पावडर, ही बाजारामध्ये सहज भेटते. त्यानंतर हे जे आहे आपला मैदा, हा 120 ग्रॅम मैदा आहे. माझा जो खावा आहे तो अर्धा ग्रॅम, म्हणजे 500 ग्रॅम आपला खावा आहे. तर 500 ग्रॅम खाव्याला मी इथं 120 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, म्हणजे 2 वाट्या. त्यानंतर आपली ही साखर 400 ग्रॅम साखर आहे. 400 अर्धा किलो काव्याला आपल्याला 400 ग्रॅम साखरेचा पाक पुरेसा आहे. त्यानंतर हे जे आहे तळण्यासाठी तेल आणि आपल्याला पीठ जे मळून घ्यायचे त्यासाठी पाणी. तर एवढं सर्व साहित्य आपल्याला आपलं गुलाबजाम बनवण्यासाठी, खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. तर चला आपल्या गुलाबजाम बनवायला आपण सुरुवात करू. सर्वात प्रथम आता आपण पाक बनवणार आहोत. पाक बनवून आपल्याला तो थंड करायचा असतो, जास्तीचा थंड पण नाही, थोडासा कोमट करायचा असतो. तर आता इथं मी गॅसवर पातेलं ठेवलेले. पातेलं थोडंसं मोठंच ठेवायचं, कारण आपला पाक हा छान उकळला गेला पाहिजे. आता मी इथं पातेलं ठेवलंय. हे मी आपली जी 400 ग्रॅम साखर आहे त्यासाठी मी 700 मिली पाणी घेतलेलं आहे, मोजून घेतलंय. आता गॅस आपलं पातेलं तापलं की लगेच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे पहा, आपल्याला जो आपला गुलाबजामचा पाक असतो तो दाट, अजिबात घट्ट पाक नसतो, पातळच असतो. त्यामुळं 700 मिली, एवढ्या साखरेसाठी 700 मिली पाणी एकदम बरोबर माप आहे. तर आता हे पाणी थोडंसं तापलं की लगेच त्यामध्ये साखर घालायची. तर आपलं जे पाणी साधारणतः एक तांब्या आणि हा जो एक ग्लास आहे, एवढं पाणी आपलं एवढ्या मापासाठी बरोबर आहे. हे आपलं पाणी तापलंय. पाणी तापलं की त्यामध्ये हळूहळू साखर टाकून द्यायची. साखर टाकली की त्याला हलवत राहायचं, सारखं हलवत राहायचं. तर या पद्धतीने याला असं सारखं हलवत राहायचं. सारखं हलवलं नाही तर साखर आपली खाली चिटकून राहते आणि मग पातेलं करपलं जातं. त्यामुळं सारखं असं हलवत राहायचं. गॅस फुल ठेवायचा आहे. साधारण 10 ते 15 मिनिटात आपली ही उकळी येऊन जाते. उकळी आली की पाक चेक करायचा आणि तो बंद करून थंड व्हायला ठेवायचा. लगेच आपण खवा आपला किसून घ्यायचा. खावा किसल्याशिवाय गुलाबजाम करायचा नाही. तर हे आपला हा पाक तयार झालेला आहे. पाक हा आपला घट्ट नसतो, थोडासा पातळच पाक, एकदम छान गुलाबजाम पण मुरतात. जास्त घट्ट पाक असला की गुलाबजाम त्यामध्ये मुरल्या जात नाहीत व्यवस्थित. यामध्ये मी 2-3 विलायची, अख्खी विलायची फोडून टाकलेली आहे. आता हे थंड. तर आता आपला पाक तयार झालेला आहे, तो थंड करायला आपण बाजूला ठेवलेला आहे. आणि आता आपल्याला आपलं गुलाबजामचं मिश्रण तयार करायचं आहे. आपल्याला खवा किसून घ्यायचा आहे. आता हे जे आपले गुलाबजाम आहेत ते प्युअर खव्याचे गुलाबजाम आहेत. तर आता हा खावा हे असा थोडा थोडा करून किसून घ्यायचा आहे. ही छोटी का किसणी वापरली तर मोठ्या किसणीमध्ये किसला तर गाठी राहतात. त्यामुळे मी ही छोटी आपली जी आलं किसायची किसणी असते ना, त्या किसणीने किसून घेतलाय, म्हणजे तो एकदम छान किसून निघतो छोट्यासा याच्यामध्ये. तर आता आपण हा पटापटा सर्व खावा किसून घेऊ. अगदी छान, घाई पण नाही करायची, पण एकदम व्यवस्थित किसून घ्यायचा. तर आपला हा खावा हे या पद्धतीने एकदम छान सगळा किसून घेतलेला आहे. आता हा खावा किसून झाला की यामध्ये सर्वात अगोदर जी येते आपली दूध पावडर. यामध्ये जर गाठी असतील तर ते चाळून घेतलं तरी चालेल. हे मस्त अशी चाळणीने आपल्या छोट्या, ही चाळणी जी आहे ती एकदम छोट्या याची. त्यानंतर ही विलायची पावडर, ती पण चाळून घ्यायची. त्यानंतर आपला हा खायचा सोडा, तो पण असा व्यवस्थित, त्यामध्ये गाठी असतील तर तो पण चाळून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे हा मैदा. मी अजून पण सांगते, आपण अर्धा किलो खावा घेतलेला आहे. अर्धा किलोसाठी आपण हा मैदा 120 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. तेवढं माप एकदम पुरेसं, मोजमाप एकदम पुरेसं आहे. तर आता हे असं पूर्ण व्यवस्थित चाळणीने
एकदम छोटी चाळणी आहे, एकदम छोट्या याची. आणि त्यामध्ये जे निघले ते बाजूला काढून आता हे यामध्ये दूध घालून आपल्याला हा थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता असा मिक्स करून घ्यायचा. जर ह्यामध्ये शक्यतो तर दूध आणि पाण्याची गरज पडतच नाही, पण जर खवा अगदी पातळ असेल तर आपल्याला ह्यामध्ये गरज पडते, पण आपल्याला दुधाची आणि पाण्याची अजिबात गरज पडत नाही. तर हे पहा, आपला जो खव्याचा गुलाबजामचा जो मिश्रण आहे त्याचा हा गोळा आता तयार झालेला आहे. आणि आता आपल्या याचे मध्यम मीडियम साईजचे छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या. तोपर्यंत आपण इकडं तेल पण तापायला ठेवलेलं आहे लगेच, म्हणजे आपलं वेळ पण वाचेल. तर आता हे पहा, हे मी आता ह्याला दुधाचा वापर केला आहे. अगदी 2 चमचे दूध मी ह्याला वापरलेलं आहे. 2 चमचे दूध का तर हे जर दूध नाही वापरलं त्याला सॉफ्ट अजिबात येत नाही आणि दुधाने टेस्ट पण छान येते त्याची. एकदम असं त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चिरा पडत नाहीत. आपण जर दूध नाही वापरलं तर त्याला चिरा पडतात. गुलाबजाम ज्यावेळेस आपण लाटी करतो त्यावेळेस त्याला चिरा पडतात. तर आपण जर असं केलं तर त्याला अजिबात चिरा पडत नाहीत. हे पहा, एकदम छान. तर आता हे आपण सर्व या साईजचे ह्या साईजचे हे पहा सर्व या साईजचे गुलाबजाम करून घ्यायचे. आणि हे झाले की आपण याला लगेच तळून घ्यायचं आहे. तर आता हे पहा, आपले हे जे खव्याचे गुलाबजामचे गोळे आहेत ते व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता इकडं आपलं तेल पण तापलं आहे. आता यामध्ये कमी गॅसवर आपल्याला हे टाकायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुलाबजाम तळताना कधी गुलाबजाम जास्त टाकायचे नाही. जास्त टाकले की गुलाबजाम तेलात विरून जातात. अगदी आपलं तेल किती आहे त्या तेलाच्या अंदाजावरच गुलाबजाम तळायला टाकायचे. तर हे पहा, असं याला थोडंसं हलवत राहायचं आहे. आणि याला कमी गॅसवर का तळायचे तर कमी गॅसवर जर गुलाबजाम तळला तर गुलाबजाम आपला 15 दिवस खराब होत नाही. फ्रीजमध्ये आपला गुलाबजाम 15 दिवस व्यवस्थित राहतो. 5 दिवस बाहेर आणि 10 दिवस फ्रीजमध्ये गुलाबजामला काही होत नाही. आतून तो व्यवस्थित तळला जातो. जर आपण फुल गॅसवर गुलाबजाम तळला तर तो आतून कच्चाच राहतो आणि तो जास्त दिवस 3 दिवसही गुलाबजाम त्याला लगेच बुरशी यायला सुरुवात होते. तर हे पहा, असं हळूहळू फिरवत राहायचं आहे फक्त गुलाबजाम, जेणेकरून सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या जाईल. तर हे पहा, आपले हे गुलाबजाम या पद्धतीने म्हणजे असा रंग आला पाहिजे गुलाबजामला. या असा रंग आला की समजून घ्यायचं आपले गुलाबजाम एकदम व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत. आणि याला असं यामध्ये तेल अजिबात राहू द्यायचं नाही, काढून घ्यायचे दुसऱ्या भांड्यामध्ये. हे पहा, आणि आता हे सर्व गुलाबजाम मी तळून घेते. आणि नंतर याला पाकामध्ये टाकताना काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते की आपण कशा पद्धतीने पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस गुलाबजाम आहे आणि हे गुलाबजाम आपण या पाकात टाकले तर गुलाबजाम वरती तरंगतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपला पाक कमी पडला. तर आपण गुलाबजाम ज्यावेळेस आपल्याला पाकामध्ये टाकायचे तर गुलाबजाम पाकात नाही टाकायचे, पाक गुलाबजामवर टाकायचा. असं भांडं घ्यायचं, जे भांडं असं घ्यायचं की त्यामध्ये आपले गुलाबजाम हे जेमतेम बसले पाहिजे, म्हणजे पूर्ण जे बसतील. आता हे पहा, हे मी कसं घेतलंय तर ह्याच्यावर आपल्याला गुलाबजामला थोडी पण जागा शिल्लक राहिलेली नाही. तर आता आपल्याला काय करायचं, हा जो पाक आहे तो असा वरतून यावर ओतून घ्यायचा. यामुळे काय होतं की आपला जो पाक आहे तो कमी पाकामध्ये आपले गुलाबजाम, म्हणजे आपण जेवढं माप बनवले त्या पद्धतीच्या पाकामध्ये आपले हे गुलाबजाम पूर्ण भिजतात. आणि याला असं थोडंसं जास्त पण नाही, थोडंसं प्रेस करायचं. यावर एखादं असं झाकण ठेवायचं आणि झाकण असं ठेवायचं की हे खाली दाबून राहतील, म्हणजे पाकावर तरंगणार नाहीत. तर हे आपले गुलाबजाम झालेले आहेत आता. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखे गुलाबजाम तयार करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.